श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज गुरु संत तुकाराम महाराज गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की सद्गुरु पांडुरंग दादा महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की हर हर महादेव। संताचे गुणदोष आणिता या मना केल्या ओगाना सुकृताचा पिळोनिया पाहे पुष्पांचा परिमळ चिरोनी केळी केळ चाढवतो तुका म्हणे गंगे अग्नी शिवता लावितो चांडाळ दुःख पावे पिळोनिया पाहे पुष्पाचा परिमळ चिरोनी केळी केळ चाढवतो। 3 चरणाचा भंग आहे। जी मंडळी संतांचे गुणदोष पाहतात त्यांच्याबद्दल थोडं कैलास राणा शिवचंद्रमौळी इंद्र माता मुक्ती दळाळी कारुण्य सिंधू भव दुःख तुझवीन शंभो मज कोण तारी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कच्ची काळी आपण असावे जवळी। जय जय वसुधी उदार प्रसिद्ध्यान व्रतानंदे वर्षती। संतांचे गुणदोष आणिता या मना केली अवगाना सुकृताचा संतांचे गुणदोष जर मनात आणले तर त्याच्यावर सगळं पुण्य नष्ट होऊन जात। नुसते मनात आणले तरी बर काय जेवढं सुकृत केलं असेल त्यांना सगळ्याचा नाश होतो। सुकृत म्हणजे पुण्य। काय थोडंफार जर पुण्य असलं खात्यावर बॅलन्स तर तो नष्ट होतो। कारण संतांच्या ठिकाणी गुणदोष पाहणं म्हणजे भगवंताचेच गुणदोष पाहिल्यासारखं आहे ना। आणि गुणदोष का दिसतात आपल्याला? संतांच्या ठिकाणी गुणदोष याचे न काही पाही विचारी अवधिला पायी आपुलिया संतांनी सरता केलो तैसा परी चंदनाची बोरी या पियल्या। गुणदोष याचे संत आपले गुणदोष पाहत नाही पण आपण त्यांचे पाहतो ना। संतांनी आपले गुणदोष पाहिले असते आपण का गुणदोष पाहतो? कारण असं आहे ते दोष पहिले आपल्यात असतात म्हणून दुसऱ्यामध्ये दिसते ना। ते दोष आपल्यामध्येच नसले तर दिसतील कसे काय आपल्याला? म्हणून आपल्याला त्यांचे गुण नाही दिसत। संतांचं काहीच पाहू नये फक्त ज्ञान पावा संतांचं नाही का। सामान्य जीवाला ती नजर नाही ना राजा जसा फक्त त्याच्यातलं सार ग्रहण करतो
आणि पाणी टाकून देतो. तसे संत राजहंसच आहे ना. आणि आपण काय पाहतो, दोष पाहतो, गुण पाहतो, हा असा आहे तसा आहे, नाही का? त्यांचं कर्म पाहतो आणि त्याच्यामुळं मग आपल्याला त्यांच्याबद्दल त्यांचं पावित्र्य, त्यांचं वैराग्य, त्यांचा विवेक, त्यांचं ज्ञान आपण पाहतो. त्यांची जात पाहतो, कुळ पाहतो, रंग पाहतो, वेशभूषा पाहतो, देश पाहतो. संतांच्या ठिकाणी निराश झालेला असतो या सगळ्या गोष्टींचा. देहाच्या निराशी पावी देया काय. महाराजांना याच्यातून असं सांगायचे, तुम्ही जर संतांचे गुणदोष पाहिले, सावध करतात आपल्याला ते. संतांचं गुणदोष पाहू नये, त्याला नाव ठेवू नये. जर पाहिले दोष तर मग आपलं काय जे पुण्य असतं ना, तो सगळा बॅलन्स कट होऊन जातो. काहीच नाही राहत खात्यावर. पुण्य गेलं का झालं, संपला विषय, दुःख सगळं. खरोखर संत जे नसतील तर त्यांच्यामधील गुण आणि त्यांच्या बरोबर त्यांच्यातील दोष हे जर कोणी मनात आणेल तर ज्याने जेवढे काही सुकृत केले असेल त्याचा नाश होईल. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक असं एक जण आला होता. महाराजांची कीर्ती ऐकून आला, पण तिथं आल्यानंतर तेव्हा म्हणायचं मी चांगली परीक्षा घेईन आणि मगच गुरु करीन ना. तो जिथं महाराज जातील तिथं जायचा, लक्ष त्याच्यावाला सगळं चौपट. काय बोलायचं, कसं बोलायचं, काय विषय चालला. मग महाराज गेले म्हणजे मग मुलाबाळाचं विचारणार, आमचं विचारणार, नोकरीचं विचारणार. आता महाराजांनी ओळखलाच ना त्याला. आपले गुणदोष पाहू राहिला, परीक्षा पाहू राहिला. दुसऱ्या दिवशी बी त्याला राग आला महाराजांचा. काय म्हणले, काय लोक महाराज महाराज म्हणतात, एवढे म्हणते काय सर परपंचाच्या गोष्टी आणतात म्हणले. सर परपंचाच बोला तेच म्हणले, काही देवधर्माचं वेदांत येतं काहीच नाही म्हणले. ब्रह्म सगळं परपंचाच बोलते आणि खाऊन तर म्हणले असे उंटासारखे झाले म्हणले. काय म्हणले यांच्याजवळ, म्हणजे काय पाहिलं, कर्मच पाहिलं ना. सामान्य जीव कर्म पाहतो, कर्म. कर्नाटक एक मला यातून आला होता इकडे पुणे भागामध्ये ते. आता त्या गावाचं नाव आठवण, तिथे ते महात्मे होऊन गेले एक मोठे अधिकारी महात्मे होते. माऊलींच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन केलं होतं त्यांनी. अधिकारी महापुरुष होऊन गेले. मग या हिमालयातून एक साधू आला होता. आता त्याच्याकडे बराच योगाचा वगैरे विषय होता, पण त्याच्या गुरुनं सांगितलं होतं आता मी चाललो म्हणले, पण तुला राहिलेलं पुढचं काम ते महात्मे तुला सांगतील. त्यांचं नाव वगैरे सांगितलं आणि गाव तिथे जाय, तुला पुढचं मार्गदर्शन करतील म्हणले. मग तो त्या काळात आला होता. जिल्ह्यामध्ये गावी ते असते, खेडगावी. आता हे साधू म्हणजे ग्रस्ती आणि एकदम उपाधी रहित, परम महाराजांसारखं एकदम साधं जीवन. मग दिवसभर कामाची माणसं निघून जाईल, दुपारचं टायमिंग. आणि मग ते नातू सांभाळीत होते ना, मोठी फॅमिली. मग सगळे कामाला गेले आणि बाबाच फक्त घरी होते. मग ते आलं, त्यानं विचारित महात्मे कुठे राहते, कुठं राहते विचारित आले. ते कोणतरी लांबून दाखल, ते बाबा बसले का म्हणले. एक पोर त्यांच्या खांद्यावर, एक मांडीवर, एक पाठीवर, एक असं हिंडत येत असे पोरं पाहिले ना त्यांना.
म्हणले काय राव म्हणजे हे महात्मा असतो म्हणले असं. हं? असं कुठं महात्मा असतोय की 4-5 पोरं शेंबडी फिमडी आणि ते सांभाळतोय म्हणले. मी किती लांबून आले म्हणले फार. हा विचारले या बसा पाणी वगैरे घ्या म्हणले. कुठून आले काय चौकशी केली. काय तुमच्याकडे काय तसं दिसत नाही म्हणले काही. त्यांचे दोष पाहिले ना. अहो म्हणले माझ्या गुरुनं मला पाठवलंय म्हणले काही योगाच्या प्रक्रिया मला राहिल्या पुढं त्या तुम्ही सांगण्याकरता मी आलो होतो पण तुमच्याकडे काही तसं दिसत नाही म्हणले. हे शेंबडी पोरं म्हणले तुमच्या अंगावर खेळायचे काय ते साजूच काय तुमच्याकडे म्हणले संत म्हणजे काय पाहिलं. बाहेरून गुणदोषच पाहिले ना. म्हणजे असं हे पोरांमुळं आपल्याला साधू समजेना ना. आपल्याला पोरांमुळं तिथं आड होता पूर्वी आड असायचे ना असे वाड्यामध्ये आड असायचे. धरपोरग कटा काढत धरपोरग कटा काढत ते सगळे पोरं दिले ना आडत टाकून दे बाबा. आता बस म्हणले. आता तुला काय अडचण आहे का म्हणले बस. काय म्हणले माणूस हे काय म्हणले काही तुला काही दया माया आहे का नाही म्हणले. पोरं टाकले राव म्हणले याच्यामध्ये. बस म्हणले आता पोरांमुळं तुला साधू वाटाना ना मी. तेच म्हणजे जेवण बिवण करत काय म्हणजे असं तसं नाही म्हणते अरे आई एवढे पोरं मिळतील मी काय असं सुद्धा कमीतच खात असं म्हणजे. हे काय आता मग माझं मी काटेकोर काम आहे म्हणले तो काय केलं म्हणले नाही का. मला तो पाणी नाही चालायचं जेवण नाही चालायचं म्हणले. आता पोरं येरी टाकली म्हणले सुतक पडलं ना. महाराज म्हणले मग कोणा त्याला हाक मारली. आर्या आंड्या अशी त्यांचे नाव ठेवले होते ना. ते नाव हाका मारले ते पोरं आले ना परत पाणीतून वर. मग त्याला वाटलं अरे हे काय साधा दिसत नाही कडे. मग त्यांना पाय धरले लोटांगण घातलं आणि रडायला लागला म्हणले महाराज मला माफ करा. तुमचं कर्म पाहिलं तुमचं आधी कर्म मला कळालं नाही म्हणले. तो पोरं विहिरीत टाकू शकतो म्हणले. त्याचं वैराग्य काय त्याचा त्याग काय त्याचं काय म्हणले अधिकार आणि तो परत काढू शकतो त्याचा अधिकार काय सामान्य असेल का म्हणले. आणि मग महाराजांनी त्यांना 2-3 दिवस ठेवून घेतलं. मग ते योगाचा विषय सांगितला पुढचा सगळा विषय. साधूच गुणदोष पाहू नये. खरोखर संत जे नसतील तर त्यांच्यामधील गुण आणि त्यांच्या बरोबर त्यांच्यातील दोष हे जर कोणी मनात आणील त्याचं जेवढं सुकृत असेल तेवढ्याचा नाश होऊन जाईल. फुल चोळून त्याचा सुगंध जो पाहतो तो गाढवी. फुल आता वास घ्यायचं राहतं कसं चुरगळायचं राहतं. फुल भारी गुलाबाचं फुल हे माझं ते असं चुरगळून वास घेत असते का. फुल किती नाजूक असतं. फुल चोळून त्याचा सुगंध जो पाहतो तो गाढव. कोणी तो केळीचे झाड चिरून त्याच्या केळीचे फळ पाहणाराही गाढव होती. केळीच्या झाडामध्ये जर केळ पाहिले त्या खोडामध्ये केळीचं खोड असतं झाड म्हणजे केळ खायचे त्यानं जर ते झाड चिरायचा प्रयत्न केला आणि केळ पाहू राहिला तर तो बी गाढव होती म्हणजे. तुकाराम महाराज म्हणतात ही शूद्राची घरातील गंगा आहे व हा शूद्राचे चुलीतील अग्नी आहे. जास्त वय दोन्ही विटाळलेले आहे. असा कोणी त्यांच्यावर विटाळण्याचा आरोप करील तर त्या चांडळा दुःख प्राप्त होईल. गंगा ही कधीच अपवित्र होत नाही. गंगा ही कुठं जरी असली शूद्राच्या घरात असो शूद्रानं आणलेली असो गंगा ही पवित्रच ती कधी हे होत नाही. आणि अग्नी
अग्नी कधी हे होतो का, अपवित्र होतो का? नाही. अग्नीच्या ठिकाणी काहीच नाही म्हणून तर अग्नीचा दृष्टांत दिला ना तुकाराम महाराजांनी. हा. अग्नी जुना होतो का? नाही. अग्नीचा पॉवर कमी होतो का? नाही. अग्नीच्या ठिकाणी काही असा भेदभाव आहे का? नाही. गरीबाला चटका जास्त देतो, श्रीमंताला कमी देतो, असं होत असेल ना? नाही ना. नाही. लहान पोराला जास्त देतो, मोठ्या माणसाला कमी देतो, असं काही असेल ना? नाही. म्हणजे अग्नीच्या ठिकाणी तो भावच नाहीये ना. अग्नी कधी शिळा होत नाही, अग्नीच्या ठिकाणी विचारच नाही, म्हणून अग्नी आणि गंगा त्या कसे. अहो तुकाराम महाराजांनी दृष्टांतामध्ये अग्नी शब्द वापरला. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप झालो, पाप पुण्य नाही ना. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात याच्या दोन गोष्टी आहे. यांना जर कोणी नाव ठेवीन तर तो गाढवे म्हणले. गंगेला कोणी नाव ठेवीन, अग्नीला कोणी नाव ठेवीन का बा एखाद्याची तुला अग्नी आणलाय आणि मग तो अपवित्र असं कधी होईन का? नाही ना. अग्नी कधीच हे होत नसतो, साधाच येत असता, निश्चित नवा आहे, स्वयंभू आहे अग्नी. तस म्हणून त्यांना सांगायचंय का बा साधू संतांचं दोष पाहू नये, त्यांचे गुण पावा, त्यांचं ज्ञान पावा. भगवान दत्तात्रेय 24 गुरु केले, मग त्यांचे गुणच पाहिले ना. दोष पाहू नये. म्हणून संतांचे गुण दोष पाहू नये एवढंच महाराजांना आपल्याला सांगायचंय. संतांचे गुण दोष आणिता या मना केली अवघाना सुकृताचा. खेळवणी या पाहे पुष्पाचा परिमळ चिरोनी केळी केली केळ गाढवतो का म्हणे गंगी अग्नी शिविता लावितो सांडाळ दुःख पावे. गंगा हे चुंबळीचा करी चुंबळीशी संग अंगी वसे रंग क्रियाहीन बीजायसे फळ दावी परिपाकी परिमळ लौकिकी जाती ऐसा. माकडाच्या गळा रत्न कुळांगना सांडोनिया सुना भीती. तुका म्हणे ऐसा व्याली ती गाढवी फजिती ती व्हावी आहे पुढे. जो भटकीचा असेल तोच दुसऱ्या भटकीची संग करील. त्याच्या अंगी क्रियाहीनतेचा वाईट कर्माचा रंग राहील. हे जो शब्द वापरला भटकी, त्याचं आचरण चुकीचं आहे. जो भ्रष्ट आहे त्याला काय विधी असतंय का विधान असतंय का नियम असतं का धर्म असतं, त्याला काय शास्त्र कळत आहे. म्हणजे वाईट कर्माचा असा जो कोणी असेल, ज्याप्रमाणे बीज असेल त्याप्रमाणे परिणाम फळ येतात. आणि जशी ज्याची व्यावहारिक जात असेल तसा त्याचा परिमळ येतो. प्रसिद्धी अशी जसं बीज असेल तसं फळ येणारच आहे ना. जे बी आपण लावतो ते येतच असतं. आणि जसं त्या झाडाची जात असेल तशा पद्धतीनं त्याचा वास येतो, फळ येतात. ते संस्कार त्याचे परंपरेनं आंब्याचे जर कलम केले तर आंब्याचे झाड येईल, नाही का. महाराज म्हणले शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. असं जसं बीज असेल तसं दृष्टांत महाराजांना काय सांगायचंय. माकडाच्या गळ्यामध्ये रत्न बांधले असतात तो सोडून टाकतो. आता त्याला त्याचं काही ज्ञान आहे का रत्नाचं? माकडाला माकडाच्या गळ्यात आता रत्नाची किंमत काय आहे? काही पृथ्वी मोलाचे रत्न असतात ना. त्याच्या गळ्यामध्ये रत्न बांधलं माकडाचं, त्याला काय त्याची किंमत सोडून टाकीत होतो.
हा. त्याप्रमाणे श्वान वृत्तीवत असणाऱ्या दुर्जनाच्या गळ्यात कुलश्री घातली असता तो तिचा त्याग करून गल्लोगल्ली फिरतो. हम्म. तसं मग श्वान वृत्ती आणि एक वृत्ती आहे ना, हा. येतो तो प्रत्येकाच्या दारात, प्रत्येक गल्लीमध्ये. त्याला किती जरी कुलश्री जरी मिळाली पण त्याचा काही सवय जात नाही. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या. त्याचा हेलकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. काय खोड म्हणतो ना आपण, खोडीला काय करता येते? खोडीला काहीच करता येत नाही ना. काय म्हणते ना, नडीला गिराईक असतं खोडीला गिराईक नसतं असं काहीतरी म्हणते. ते नाही माहिती, पण कुत्र्याचं शेपूट किती सरळ गेलं तर वाकडं. हा ते काय पुन्हा म्हणजे वळण आहे ना, पडिले वळण इंद्रियाचा कळा. म्हणजे वळण आहे महाराजांना. नेमकं काय सांगायचंय अभंगातून? जो दुर्जन आहे त्याचा काय स्वभाव जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असल्या त्या दृष्ट दुर्जनाला ही त्याची गाढवी माता कशा करता फसवली. मला असं वाटतं की आपली पुढे फजिती व्हायच पाहिजे आहे म्हणून. म्हणजे आईना नसता याला जन्म दिला तरी चालला असतो असं म्हणतात. दुर्जनी दुसऱ्याला त्रास देतो, आचरण वाईट आहे, सगळंच वाईट आहे. असा जसं माकडाच्या गळ्यात रत्न बांधलं तसं याला मनुष्य जन्म मिळून काय उपयोग झाला मग? महाराज म्हणले मग असल्या दृष्ट दुर्जनाला त्याची गाढवी माता, आईला बी आता गाढवी म्हणतो तो तर दृष्ट, त्याच्यामुळे आईला दोष लागला ना आता. कशा करता प्रसवली? हे पहा, एक चुकला तर सगळ्यांना दोष लागतो ना. म्हणून मला असे वाटते की आपले पुढे फजिती व्हायच पाहिजे आहे म्हणून त्यानं स्वतःची फजिती करून घेतली, सगळ्या कुळाचा विनाश करून टाकला नाही का. सगळंच त्याची संगती चुकीची, बीज चुकीचं, संस्कार चुकीचे, अज्ञान सगळं त्याच्याकडे असल्यामुळं त्यानं सगळ्याच मिळवण करून टाकलं. चला पुढं. चुंबडीचा करी चुंबडी संग अंगी वशी रंग क्रिया विजयाचे फळ दावी परिपाकी परिमळ लौकिकी जाती आहे. माकडाच्या गळा रत्न कुळांगणा सांडून असुना बिंदी धुंदी. तुका म्हणी आयसा व्याली ते गाढवी फजिती व्हावी आहे. पुढे पुढचा अभंग आहे. सापडला संधी मग पडिया पडी बस कुणी पाहि वेळ हाती काळाच्या सकळ. दाता मागे ताण जाय याचे कातर का म्हणे नेना काय सांगू नारायणा. काय सांगू नारायणा. मोठा बलवान पुरुष त्याचा सापडला म्हणजे बंदीत पडतो. असाही एखादा प्रसंग येतो की त्यावेळी तो असणाऱ्या परिस्थितीच्या परिपूर्ण अधीन असतो. एखादा जर संकटात सापडला, काही अडचणीत सापडला तर त्याच्यावर असा एखादा प्रसंग येतो, परिस्थितीचा आघात येतो, परिस्थिती पुढे काही करता येत नाही ना. आणि जो पुरुष निरंतर दान करणार असतो तो काही प्रसंगी याचकाच्या पाया पडून त्याच्याजवळ दान मागतो. कधी कधी परिस्थिती बदलती, परिस्थिती काही सारखी राहत नाही. कधी वेळेस श्रीमंती वसरती. मग श्रीमंत असताना त्यानं भरपूर दान केलं समजा, आता गरिबी आली, आता काय दान करता येईल का?
नाही. त्याकडे दान मागावं लागतं ना. हा. ही परिस्थिती ही बदलू शकते प्रपंचामध्ये. हम्म. मूळ तो अस्थिरच आहे ना. हा. प्रपंच हा स्थिर नाही ना. सारखा राहतो का? कधी बदलतो ना सारखा. हा. आपलं शरीर आहे. लहानपणी कसं होतं, कुठं जर पाहिलं तर तरुणपणी कसं होतं हा. आणि आता हलायला लागल्यानंतर कसं आहे, म्हणजे सारखं बदलत आहे क्षणाक्षणाला. हा. काल होतं तसे आज आहे का आपण? नाही. नाही ना. तशी परिस्थिती सुद्धा बदलत असते. परिस्थिती ही नेहमी बदलत असते. कितीही मोठा बलवान जरी असला पण त्याची एकदा शक्ती गेली का संपलं ना. हा. अर्जुन सामान्य होता का? नाही. अर्जुनासारखा धनुर्धरच नाही ना दुसरा. अर्जुनाचं ते धनुष्य, काय वैभव अर्जुनाचं. एक नंबरचा धनुर्धारी म्हणून घोषित केला होता ना. हा. पण त्याची नंतर तो भगवंतांनी आम्हाला गेले येताना काय अवस्था झाली त्याची मग? शक्ती नष्ट झाली ना त्याची. हा. म्हणजे जे जंगलात भिल्ल लोक असतात ना, वाट मारायला करतात. हा, त्यांनी हरवलं चोरांनी. हा, म्हणजे पहा ना, शक्ती एकदा निघून गेल्यानंतर तसं किती बलवान पुरुष त्याचा सापडला म्हणजे बंदीत पडतो. असाही एखादा प्रसंग येतो की तो त्यावेळी असणाऱ्या परिस्थितीच्या पूर्णपणे अधीन असतो. परिस्थिती पुढे कोणालाच काही करता येत नाही ना. नाही ना. जो पुरुष निरंतर दान करणार असतो तो काही प्रसंगी याचकाच्या पाया पडून त्याच्याजवळ दान मागतो. कधी कधी उलटही फिरत काय, कधी काय फिरण, कधी काय प्रसंगी काय सांगतात. भरपूर श्रीमंतीन भरपूर दान करतोय आणि समजा गरिबी आली, आता त्यालाच मागण्याची वेळ आली. मग तुकाराम महाराज म्हणतात, अहो नारायणा, हे काय तुम्हाला कळत नाही. तुकाराम महाराजांनी प्रसंग आपल्या समोर मांडला बाबा. एक काळ किती श्रीमंतीने, एक काळ त्यालाच काही मागायची पाळी आली. असे उदाहरण आपण पाहिलेले डोळ्यापुढं. नंतर पांडवांकडे घेऊन खावा. हा, काय ऐश्वर्य त्याचं राष्ट्राचं, बापरे राजा आहे ना. आणि मग शेवटी सगळे गेल्यावर मग भीम म्हणायचा ना मग रोज त्याला. भीम दादा त्याला लई बोलायचं मग, ते मी अमक्याला असं मारलं. जेवताना ते विषय काढायचं, मी असं दुर्योधनाला मारलं, असं दुष्टपणाला मारलं. त्याला कुठं भाकर गोड लागत. भीम दादा मुद्दाम तो विषय काढायचा. मग परिस्थिती बदलत असते. तुकाराम महाराज म्हणते, अहो पांडुरंगा, नारायणा, हे काय तुम्हाला काय कळत नाही का? त्यांचं प्रारब्ध असेल काहीतरी, नाही का? तुम्हाला काय हे कळत नाही का? मी काय सांगावे असं. म्हणून सापडला संधी मग बळी आपडी बंदी, ऐशी कुण्याही वेळ हाती काळाच्या सकळ. दाता मागे ताण जाय याचका शरण, सामनी नेना काय सांगू नारायणा. सर्प विंचू दिशे धन, आभाच्या कोळसे आला डोळ्याची कवळ, तेने मळले उद. अंगाचे भोवंडी भोय झाडे पिढे धोंडी, तुका म्हणे नाड पापड टाके ही ताड. आला डोळ्याची कवळतेने मळले उज. अभागी मनुष्याने पुरलेले धन उकरून काढले तरी ते त्याला धन आहे असे न दिसता. सर्प विंचू व कोळसे दिसतात. अभागी त्याच्या नशिबातच नाही तर त्याला
धन असून धन दिसत नाही म्हणजे काय? हा. अभागी आहे ना. हम्म. आता दुसऱ्याला धन दिसतं आणि त्याला धन नाही दिसत याचा काय अर्थ? त्यानंच पुरलेलं पण त्याच्या नशिबात नाही ना ते आता. नाही ना. आणि जरी उकरून काढा त्याला ती कोळशी दिसते मग काय करीन तो आता? सर्प दिसतोय, विंचू दिसतोय, धन नाही दिसत. याच्या डोळ्याला कावीळ झाली त्याला समोरचं कसं दिसतं? पिवळं. हं? पिवळं. हा, ज्याच्या डोळ्याला कावीळ झाली त्याला स्वच्छ वस्तू असली तरी ती पिवळी मळकट अशी दिसते. सगळं जग पिवळं आहे का? नाही ना. जग नाही पिवळं. त्याला कावीळ झाल्यामुळे त्याचे डोळे पिवळे झाले ना. हा. तसं जो अभागी आहे, भाग्यहीन, भाग्य अभागी हे त्या ठिकाणी पापी म्हणलं तरी चालन नाही का? हा. अभागी म्हणजे पापी. भाग्य नाही असतं भाग्यहीन. त्यानंच पुरलेलं धन जर त्याला दिसत नाही हम्म. मग डोळ्याला कावीळ झाली आहे त्याला स्वच्छ वस्तू असली तरी ती पिवळी मळकट दिसते. अजून एक दृष्टांत, आपल्या अंगाभोवती गरगर फिरून ज्याला भोवळ आली आहे त्याला घर दार डोंगर तरी सर्व आपल्या भोवती फिरत आहे ती दिसते. भोवळ आल्यावर हा. आपल्याला अशी जर फुगडी खेळताना म्हणा मग ती सगळं फिरत ना. हा. सगळं फिरत का मग? नाही ना. कधी कधी आपण गाडीत बसून चालवतो झाडं पळत नाही. दिसते पळताना दिसते पळताना असं कसं प्रत्येकाला अनुभव आहे ना. आपण गाडीत बसेल असलं आणि दुसरी गाडी चढेल तर आपल्याला असं वाटतं आपलीच गाडी हल्ली काय. हा, स्टँडवर तसंच होतं. आपण लगे पक्का धरितो. आपल्या अंगाभोवती गरगर फिरून ज्याला भोवळ आली आहे त्याला घर दार डोंगर तरी ही सर्व आपल्या भोवती फिरतायत असं दिसतं. तुकाराम महाराज म्हणतात पूर्वार्जित पाप पा हे सगळ्याला कारण पाप आहे. हे दृष्टांत आहे. हे सगळे काय आहे? दृष्टांत आहे. तुकाराम महाराज म्हणतात पूर्वार्जित पाप हे मनुष्याला मोठे नाडणारे मागचं पाप त्रास देत आहे ना ते त्याच्या हिताच्या आड येत. आता त्याचं हित आहे एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचंय त्याला आणि मग जर काही आडवं आलं तर हिताच्या आड येतं म्हणजे काय आड येतं? तीर्थयात्रेला जायचंय पैसे भरले जायच्या टायमाला आजारी पडला आता काय आडवं आलं त्याला? त्याच्याऐवजी दुसरा कोणीतरी गेला म्हणजे त्याचं पुण्य मग उदयाला आलं म्हणायचं. नाही आलं तर मग पैसे पडते मग जाय कोणीतरी. म्हणजे तुका म्हणे पाप खरं ही गोष्ट ना. तुका म्हणे नाड पाप टाकी हिताड हिताच्या ठिकाणी येत दुसरीकडे नाही आडवं येते त्याच्या ठिकाणी बरोबर आडवं येत. काय आडवं आलं? निमित्त दुसरं काहीतरी असतं पण खरं पाप आडवं आलं नाही का? हित वारीला जायचं. वारीला जायचं आता किती सोहळा असतो 15 दिवसाचा 20 दिवसाचा. वर्षभर वारीला जायचं जायच्या टायमालाच काहीतरी अडचण आली. अडचण आली म्हणजे काय आडवं आलं?
पाप. पाप आडवं आलं. ते मागचं आता नाही काही दोष. आता हा. काहीच दोष नाही. त्यानं तयारी केली यार दोष काय त्याच्यात. हम्म. पण मागचं पाप नेमकं हिताच्या टायमाला आड येतं ना. हा. दुसरीकडे फिरायला जायचं म्हणलं नाही आडवं येते. लग्नाला आडवं येत नाही. असं हे कार्यक्रम असते याला नाही आडवं येते. दुसरे कार्यक्रम जे असतात ना तंदुरी पिंतुरी याला नाही आडवं येते. पण इथं हित आहे ना आपलं. म्हणजे खरं हित म्हणजे कल्याण. हित म्हणजे आपलं जीवनाचं कल्याण होण्याच्या ठिकाणी जायच्या ठिकाणी आडवं येते ती. पाप पाप जास्त होण्यासाठी पापाच्याच ठिकाणी होतं परत. मागचं पाप हा. महाराज म्हणला मागचं येते ते बरोबर आडवं येते. तुकाराम महाराज म्हणतात पूर्वाजित पाप हे मनुष्याला मोठे नाडणारे आहे ते त्याच्या हिताच्या आड येत. म्हणजे सर्प विंचू धन आभाग्या कोळसे आला डोळ्याची कवळ तेने मोकळे उजळ अंगाचे भोवंडी भोय झाडे फिरे घुडी तुका म्हणे नाड पाप खाचे हिता आड. 117 नंबरचा अभंग आहे ना. थोडे थोडे छोटे छोटे अभंग आहे. न देखोनी काही म्या पाहिले सकळही झालो आव घिया परी मी हे माझे केले दुरी. न घेता घेतले हात पाय वसन केले खातले न खाता रसना रस घ्याली घेता. न बोलोनी बोले केले प्रकट झाकेले नाही केले कानी तुका म्हणे आले म्हणी. मी माझ्या या स्थूल देहाच्या चर्म दृष्टीने सर्व काही न पाहता ज्ञान दृष्टीने पाहिले आहे. आता स्थूल देह एक सूक्ष्म देह आहे आणि कारण देह आहे. प्रमुख आपल्याला व्यवहारात दोनच माहिती आहे स्थूल आणि सूक्ष्म. बाकीच्यांचा अंतर्भाव त्याच्यातच धरायचा आपण समजण्याकरता. सोपी भाषा स्थूल आणि सूक्ष्म. जो पंचमहाभूताचा आपल्याला डोळ्याला दिसतो नाही हात पाय डोळे कान हा स्थूल देह पंचमहाभूताचा. आणि याच्यामध्ये जी एक आतमध्ये वस्तू आहे ना त्याला बरेच नाव आहे. कोणी पिंड देह म्हणतंय सूक्ष्म देह म्हणतं कोणी वासनामय देह म्हणतं त्याला काय जीव म्हणतंय कोण काय म्हणतंय जीवात्मा म्हणतंय नाही का. हे दोन आहे ना समजाय पुरते तर पुढचे नंतर पाहू पण ही दोन सोपी आहे ना समजायला. 10वा कोणता द्यायचा होतो क्रियाविधी कोणत्या द्यायचा होतो. हा 2 नंबरचा जो देह आहे ना सूक्ष्म देह म्हणतो आपण त्याचा होतो सगळा विधी. आपल्या डोळ्याला नाही दिसत पण त्या कावळ्यांना दिसतो तो. आणि इकडे जो लाकडामध्ये विधी केला जातो अंत्यविधी तो कोणत्या देहाचा होतो. स्थूल देहाचा. 2 देह आहे ना. आता निदान एवढं जरी ज्ञान झालं काय थोडं झालं का. आणि मग आपण अज्ञानामुळं मी देह या भावात आहे ना. तोपर्यंत त्याला माहिती नाही ना 2 देह असतात आपलं स्वरूप काय असतं हे अज्ञान असतं ना. पण जगद्गुरु म्हणतात मी माझ्या या स्थूल देहाच्या चर्मदृष्टीने सर्व काही न पाहता ज्ञानदृष्टीने पाहिले. देवाच्या ठिकाणी चर्मदृष्टी आहे. ते अष्टवक्रचा नाही का अष्टवक्र मुनीचा विषय.
अष्टवक्र म्हणे 8 ठिकाणी वाकडे होते ना. हा. हा. आणि मग तिकडे जनकाच्या दरबारात भले विद्वान यायचे, किती काही बी वेदांत चालायचा, किती काही बी त्यांची प्रवचन कीर्तन मोकार सत्संग चालायचा, भागवत काय असेल नसेल ते. आता जनकाच्या दरबारात काही साधे असतील का? ते शास्त्रार्थ चालायचा ना. हा. आणि मग काही एखादा हरला तर मग त्याला काही दिवसबंदी टाकायचे ना. मग त्या अष्टवक्राचे वडिलांना काहीतरी त्यांच्या त्या चर्चेमध्ये हे झालं असन, काही पराजय झाला असन किंवा त्यांच्या वादाभेदावामध्ये त्यांना हे केलं होतं. आणि मग तो अष्टवक्र 8 ठिकाणी वाकडा होता पण विद्वान होता. हा. आईला विचारलं, माझे वडील कुठे म्हणले. आणि बाबा गेले ते जनकाच्या दरबारात गेले होते आणि झाला असेल त्यांचा समजा वादामध्ये पराभव झाला असेल ना. हा. दुसऱ्याने जिंकलं असं असं काहीतरी. मी हे म्हणले मी त्यांना सोडवायला जाणार म्हणले. अरे म्हणले तू आता तिथे एवढे विद्वान म्हणले आणि एवढे नाही जाणार म्हणले मी. तो दिसायला वरून वाकडा होता पण आतून सरळ होता ना. हा. गेला तो. आता आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने जो 8 ठिकाणी वाकडा त्याला काय सरळ चालता येत असेल का सुविवार. मग तो आईला सांगितलं, आईचं दर्शन घेतलं, आईचा आशीर्वाद घेतला. मी वडिलांना घेऊन येतो म्हणले. त्याला काय लागत आहे, सगळ्यांना जिंकून मी वडिलांना घेऊन येतो म्हणले सन्मानामध्ये. गेला ना तो जनकाच्या आपण ज्या दरबारामध्ये. व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. द्वारपालांना त्यांना लगेच सांगितलं, मी चर्चा करणार आहे, जाऊन सांगा राजाला म्हणले अष्टवक्र आलाय म्हणजे आणि मी चर्चा करणार आहे, माझ्या वडिलांना घेऊन जाणार आहे म्हणले. तुमच्या काय प्रश्नाचे उत्तर असेल मी देतो म्हणले. दिली परवानगी जनक राजाना. आला दरबारामध्ये. आता तो वाकडा 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 असा, त्याचं काय परिस्थिती असं चालायची. सगळे हसायला लागले ना. हा. आता तिथे विद्वान होते मोठमोठे शास्त्रीन पंडितन, ते काय दशग्रंथीन, काय त्यांचा वेशभूषा ते काय असं. आणि याच्याकडे पाहिलं ते लागले ना सगळे हसायला. हे हसायला लागले, हाय हसायला लागला. जनकानं विचारलं, ते हसले ठीक आहे बा तुझ्याकडे कोण, पण तू का हसला म्हणले. ते हसले तर तो अवतारच तसा आहे म्हणून हसले ना ते. या अशा तराचा हा काय आपल्या संग, याच्याकडे काय असेल बा चर्चा करायला वेदांतावर. तू का हसला म्हणले. अष्टवक्र हसला ना. तू का हसला. अरे म्हणले काही संभारांची सभा बोलवली म्हणले तुझी सगळी. सगळे संभारण म्हणली. जाके उभेच राहिले ना उठून. सगळे उभे राहिले ना. ही संभारी म्हणली सगळी. कातडीची पारखी म्हणली. यानं मामलं कातड पाहिलं, कातलं ज्ञान पाहिलं म्हणली हिनी. संभारी म्हणली सगळी. आणि मग चर्चा करायला लागले, जवळ बोलायला लागला ना. अरे हे पंचमहाभूताच्या शरीरावर जाते का म्हणली तुम्ही, वरते उपाधी म्हणली. आपलं जे चैतन्य ते खरं ज्ञान आहे म्हणली. ज्ञान हेच माझं स्वरूप आहे म्हणली. तो असा दिव्य बोलायला लागला ना त्यांच्या पुढं. इतकी विद्वत्ता बोलली का त्यांच्या संवादामध्ये ते अष्टवक्र गीता तयार झाली ना. मग राजा प्रश्न विचारितो, अष्टवक्र त्याला उत्तर देतोय. कोणाही प्रश्न विचारला का त्याला उत्तर देतोय. त्याचा संवाद म्हणजे अष्टवक्र गीता आहे.
आणि हे सगळे विद्वान होते पण पारखी कायचे होते? कातडीचेच होते ना. हा. यांची नजर कशी आहे? हा? ज्ञानदृष्टी नाही ना. नाही. ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानदृष्टी कधी प्राप्त होती? कृष्णांजन एक वेळा डोळा घालीचा तिमिर दुःख घेतले भ्रांतीचे पड. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांची स्थिती काय आहे? मी वासुदेव तत्वता, नाही का? हा. मी वासुदेव स्वरूपी, देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो म्हणले. करू सत्ता कवनावरी कुठे स्थिर. मी माझ्या या स्थूल देहाच्या चर्मदृष्टीने सर्व काही न पाहता ज्ञान दृष्टीने पाहिजे. संत काय दृष्टी देतात आपल्याला, दुसरं काय देतात? हा. संत आपल्याला ज्ञान दृष्टीच देतात, दुसरा काय बदल होता आपल्यामध्ये? ज्ञान प्राप्त होत. हा देव जो दिसतो तो वेगळा आहे, आपला देव वेगळा आहे, आपलं स्वरूप काय आहे? महाराज म्हणले बाबाजींच्या कृपेनं, मी माझ्या या स्थूल देहाच्या चर्मदृष्टीने सर्व काही न पाहता, चर्मदृष्टीनं पाहिल्यावर मग ती कर्म दिसेल ना, दोष दिसतील ना. ज्ञान दृष्टीनं पाहिल्यावर विश्वामध्ये सर्व भिन्न भिन्न प्रकार यथार्थ आत्मदृष्टीने मीच झालोय. वा पा, या विश्वामध्ये जेवढं काय आहे ना, आत्मदृष्टीनं सगळं मीच आहे ना. आत्मा सगळ्यांचा एकच आहे ना. जास्त आहे आत्मी असं आहे का? स्त्रीमध्ये आत्मी आणि पुरुषामध्ये आत्मा आहे असं भेद आहे का त्याच्यात? आत्मा हा एकच वस्तू आहे, तोच पांडुरंग आहे. आत्माच देवांचा देवी हे कळायला पाहिजे खरं. आपल्या हृदयामध्ये जो आत्माराम आहे ना, तोच देवी. त्याचा फोटो म्हणजे मंदिरातला देवी. आलं का लक्षात? हा चालता बोलता आहे ना, स्वसंवेद्य आत्मरूपा. नाही घडविला नाही बैसविला. आत्मा कोणा घडवला का? नाही. असा जो ज्याला ही दृष्टी झाली, आता ती किती प्रमाण आहे? जिकडे पाहावी तिकडे चतुर्भुज गोपाळू. हे कधी दिसतं? त्यावेळेस स्वतः मधला आत्मा कळण, त्यावेळेस मग सगळा आत्माच भरलाय ना. भरला घनदाट हरी दिशे, विठ्ठल जळी स्थळी भरला. रीता ठाव नाही होता विठ्ठलाची विठ्ठलाची. तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. सर्वगती राम. हा सर्वगती राम. देहादी एक म्हणलंय तो एक आहे. सूर्य एक आहे का जास्त आहे? अनाचे 10-12 गाडगी ठेवले आणि त्यांच्यामध्ये पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये तर प्रत्येक याच्यामध्ये सूर्य दिसतो. मग एक कसं काय? 10 गाडगी ठेवले आपण असे पाणी भरून, त्याच्यामध्ये तर 10 सूर्य दिसतात. हा. आणि मग एक कसं काय? ते घट आहे ना. आपले घटच आहे ना. मग आपल्या शरीरामध्ये घट. मग एकच सूर्य जर 1000 घटामध्ये जरी ठेवले तरी तो दिसतो ना. प्रतिबिंब. किती गाडगे ठेवा ना तुम्ही अख्ख्या जगात, त्याच्यामध्ये तेवढे सूर्य दिसणार ना. देव एक आहे. आपले शरीर किती असले पण त्या प्रत्येकाच्या याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब आहे ना. म्हणजे प्रत्येक आत्मा आहे ना प्रत्येकाच्या याच्यामध्ये. आता प्रत्येक गाडग्या स्वतंत्र सूर्य दिसतो ना. तसं आपल्या हृदयात राम आहे ना. आता या दृष्टांताना तर विषय कळन ना. मग जो सूर्य आपल्या हृदयात येतो जर सगळ्याच घाटामध्ये ये, तर दुसऱ्या घाटामध्ये काय दिसायला पाहिजे आपल्याला?
तो तोच सूर्य दिसायला पाहिजे, पण आपल्याला उपाधी दिसते ना. म्हणजे दृष्टी कोणती मग असं आहे ना. दृष्टी बदलल्यावर तर मग सूर्य दिसायला पाहिजे. महाराज म्हणले मी चर्मदृष्टीनं पाहत नाही, ज्ञान दृष्टीनं पाहिल्यानंतर आहेच ना तो आत्मा सगळ्यांमध्ये चैतन्य ते वेगळं आहे काही. किती सोपं आहे, त्याला घटपट अवघड करून सांगतात, पण सोपं आहे ना. सर्व घटी राम असं आहे. मी माझ्या स्थूल देहाच्या कर्मदृष्टीने सर्व काही न पाहता ज्ञान दृष्टीने पाहिले. झालो आगवे आपरी मी हे माझे केले दुरी. विश्वामध्ये सर्व भिन्न भिन्न प्रकार यथार्थ आत्मदृष्टीने मीच झालोय. एकदम बरोबर आहे. अहो ते सगळं एकच भरलंय सगळ्यामध्ये. ते चैतन्य जर आपण आहे तर मग सगळं आपणच भरलोय ना सगळ्यामध्ये. अन्यथा ते दृष्टीने असणारे ते विषयक मी पण आणि तत्संबंधी स्त्री पुत्र ग्रह दाराधिका विषयीचे माझे पण या वृत्ती नाहीस झाल्या नाही. म्हणजे त्यांचा निश्चय झाला का मी देह नसून मी ब्रह्म आहे. त्यांना यथार्थ स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं का मी देह नव्हे मी हे सरी उरला उरी. त्यांना पूर्ण स्थिती आली. का मी अमर आहे. अमर अमर रे की पहा कोटी न म्हणा देह माझा. म्हणजे मग हा पंचमहाभूताचं शरीर वेगळं आहे. स्वरूप नाही ते आपलं. शरीर आहे आपलं पण स्वरूप नाही ना. आपलं स्वरूप हे आतलं चैतन्य आहे. माझ्या या स्थूल देहाच्या हाताने पायाने ते न घेता टाकले ते सर्व परमार्थिक आत्मदेहाने घेतले. म्हणजे त्यांना यथार्थ ज्ञान झालंय का हे जसं हंस वेगळं करतो ना तसं स्वतंत्र विषय दोन्ही. माझ्या या स्थूल देहाच्या मुखाने जे मी खाल्ले नाही, स्थूल देहाच्या मुखाने जे मी खाल्ले नाही किंवा स्थूल देहाच्या मुखातील जिभेने जे रस टाकले नाही ते सर्व या पारमार्थिक आत्मसुखाने खाल्ले. वा वा. हे जे सेवितो हा रस म्हणतो ना आपण, मग तो रस काय ह्या स्थूल देहानं खायचा आहे का? नाही ना. या आंब्याचा रस खाता येईल. स्थूल देह ना ते दुसरे सगळे रस खाता येतील, पण हा रस नाही ना खाता याचा. तो असा बाहेरून खायचा रस नाही तो. आतलाय आत्मसुखाची गोडिया जो विटे सकळ विषया जयाच्या ठिकाणी इंद्रिया माणूस नाही. हे इंद्रियाचा विषयच नाही तो ती घेणं. इंद्रियाची नखीन मनाची नखीन लगे म्हणले इंद्रिया किर जोगी होईल. हे ब्रह्म सुख आतलं आहे ते आतलं ब्रह्म सुख. हे काय स्थूल देहाना घेण्याचा विषय नाही ना. बाजारात भेटला असतं ते काल एवढे द्यावं लागले असते आपल्याला. ज्ञानेश्वरी वाचारेन, भागवत वाचारेन, वाऱ्या करारेन, संतांकडे जारेन, मग ते आत्मसुख भेटन. स्थूल देहाना जर घेता आला असतं तर ते दुकानात भेटला असतं ना. कवा गेलं तर रस भेटतोय ना, पण हा रस नाही. काही काही अभंग लय भारी. कारण महाराजांचे काही काही अभंग लयच भारी.
माझ्या ज्या स्थूल देहाच्या मुखाने जे मी खाल्ले नाही किंवा स्थूल देहाच्या मुखातील दिव्याने जे रस टाकले, या रसाचा आणि याचा संबंधच नाही तो. हा पारमार्थिक आत्मसुखाने खाल्ले ते म्हणले ना. ती गवळण आहे ना, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, हम्म. नाही देखील ते मिळे. व्यवहारात काय पाहायचा विषय नाही तो. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. अरे घरी ताकाचे सरोवर म्हणले, हे सुख घरी नाही ना, नाही आनंद घरी नाही ना. घरी नाही म्हणजे देह भावर असताना नाही. हा येथे नवनीताचे पोर. देवाच्या संगती संतांच्या संगतीत नवनीत म्हणजे ते सुख, हा आणि व्यावहारिक सुख म्हणजे ते सुख आहे. व्यावहारिक सुख म्हणजे ताक, हम्म. नवनीत म्हणजे सार. ते आत्मसुख. आलं का ध्यानात विषय? हा तो का म्हणे आम्ही नवजो दवडीता. का म्हणे आता आम्ही आता आम्हाला तू जाय म्हणलं तरी आम्ही जाणार नाही. आता ते गवळ फुलकण प्यायला काय जाऊ आम्ही, परपंचातलं सुख. देवाच्या संगतीमध्ये कोणतं सुख आहे? हा, गवळणींना रासक्रीडेचं सुख भेटलं. हम्म. ते मित्रमंडळी गवळ्यांना सगळ्यांना काला दिला ना देवाना. हा काला म्हणजे सुखी बर का. त्याला वैष्णव निका परमार्थिक आत्मसुखाने खाली आत्मरसाने चाखले. सेवितो हा रस वाटितो आणि का नाही का. हा जे झाकलेले आहे ते माझ्या स्थूल देहाच्या वाणीने न बोलून ते पारमार्थिक परावाणीने प्रगट केले. हा आता ते झाकलेलं आहे ना मधी, हम्म. ह्या वाणीनं नाही ते प्रगट होत. त्याला कोणती वाणी? ती परावाणी. पती होऊन परते घरते ते राहून निरंतर. म्हणजे ज्ञान झालं तर परा कळण, पश्चिंती कळण, मध्यम कळण, वैखरी कळण, नाही का. नाही तर काय खिचडी डोमला कळत आहे. ते संतांची कृपा आहे म्हणून ते निदान. तुकाराम महाराज म्हणतात, जे माझ्या स्थूल देहाच्या कानाने ऐकण्यात आले नाही ते तत्व माझ्या अंतर्मुख मनामध्ये आले. वा, तो विषयच पुढचा आहे ना. ज्ञान देव मौन जप मांतरी धरून श्री हरी जपे सदा. नाही का, तो वैखरीचा विषयच नाही. आजपा जपणे. अजपाचा अर्थ काय? अजपाचा अर्थ न जपता. आपोआप येणं, आपोआप येणं, मग ती परावानी. न तिथं स्थूल देहाचा विषयच नाही, बोलायचा विषय नाही, मोठ्यानं बोलायचा विषयच नाही तो. कंठ हले ना जिव्हा स्मरे ना राम, राम हमारा भजन करे हम बैठी आराम. तितकं शांत झालं तर ते भजन ऐकू येईल. हा, अशा गडबडीत आणि गोंधळात मनाच्या याच्यामध्ये कुठं ती भजन ऐकू येईन का परवानीच? त्याला लई जेव्हा सगळे वृत्ती शांत होईल, कुलूप लागन, कडी लागन ना, इंद्रिया जीवनी कवाड माऊली म्हणतात. ते सुख जर भोगायचं असेल तर इंद्रियांना कडी लागली पाहिजे, कुलूप लागलं पाहिजे. शांत ज्या वेळेस होतं मग ते परावानी ते स्फुरण, ते स्पंदन जाणव होती त्याच्यावर, नाही का. येतं चालूच आहे, येतं चालूच आहे प्रत्येक पिंडामध्ये तो ध्वनी. अनुहात ध्वनी, अनुहात ध्वनी नाद तो पावला परमपद. छंदे छंदे तुला तसे त्याने सांडियली माया त्याजेली काया म्हणजे स्थूल देह.
त्यानं साधाच मी सोडलं ना हा तुला ते असं त्याला त्यावेळेस विसर पडतो ना त्यावेळेस त्याला मग त्या परावानीचं प्रत्येकाचीच आहे ते ना पण त्याला माहिती नाही ना हा त्याला त्याचं ज्ञान नाही जे यथार्थ ज्ञान झालं देवाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर आणि मज तरीच हा जीव सुख पावे माझा मग ते परावानीच ते तो नाद येतो छंदे छंदे डुलतसे अनुहात धनी ना सूर्या उन्मनी विनोदी छंदे छंदे डुलतसे त्याचा विषय आता सगळा अंतरंगाचा विषय ते पारमार्थिक परावानीने प्रगट केले सर्व प्रगट केले तुकाराम महाराज म्हणतात जे माझ्या स्थूल देहाच्या कानाने ऐकण्यात आले नाही याचा ऐकायचा विषयच नाही तो प्रत्येकाच्या अंतकरणात बासरी वाजती ऐकू कुठे येते नाही का ऐकून विणूचा नाद येईन ना ऐकू निश्चित येते चालूच येते तर तेवढंच त्याच्याकडलं आपलं लक्ष सगळं बाहेर थोडं वाजलं का उघडले डोळे आपले त्याला काय लागत आहे कशा वाजल्या फोन वाजला का उघडले डोळे ती बासरीचा आवाज येणार का त्याला बसावं लागेल चांगल्या मुंग्या बिंग्या येऊन पुन्हा शांत पुन्हा मुंग्या गेल्या का मग त्याचं शांत तंद्री लागत त्यावेळेस तो आनंद आहे तिथून पुढे तोवर तर दम धरला पाहिजे ना तोवर तर दम धरत नाही ना फार सगळा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी माझ्या या स्थूल देहाच्या चर्म दृष्टीने सर्व काही न पाहता ज्ञान दृष्टीने पाहिले आहे विश्वामध्ये सर्व भिन्न भिन्न प्रकार यथार्थ आत्मदृष्टीने मीच झालो जनिवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव म्हणला ना ओळखाच अरे अन्यथा ते दृष्टीने असणारे देहविषयक मी पण आणि त्या संबंधी स्त्री पुत्र ग्रहादिका विषयीचे माझे पण ह्या वृत्ती नाहीशा झाल्या आता स्वतःचा देहच मी नाही म्हणल्यानंतर बाकीचा काय संबंध राहिला मग देहाच्या संबंधानं आहे ना माझ्या या स्थूल देहाच्या हाताने पायाने जे न घेता टाकले ते सर्व परमार्थिक आत्मा देहाने माझ्या या स्थूल देहाच्या मुखाने जे मी खाल्ले नाही स्थूल देहाच्या मुखातील दिव्याने जे रस टाकले नाही ते सर्व या पारमार्थिक आत्मसुखाने खाल्ले म्हणजे ज्याला जर आत्मसुख पाहिजे असं ज्याला आत्मरस पाहिजे असं तर त्याला हाच पर्याय अंतर्मुख होऊन अंतर्मुख झाल्याच्या आतमध्ये वस्तू येईन बाहेर पाहून कधी भेटन हो अंतर्मुख झालं पाहिजे उलट झालं पाहिजे ना जे झाकलेले आहे ते माझ्या स्थूल देहाच्या वाणीने न बोलून ते पारमार्थिक परावाणीने प्रगट केले आता काय जगद्गुरु तुकोबारायांनी लय स्पष्ट करून सोपं करून सांगितलं आपल्याला अवघड काहीच नाही नामस्मरण करणारला हे सगळं कळत एवढा विषय ही परावाणी शेवटची वाणी आपल्या इथं परावाणी प्रत्येकाच्या ठिकाणी आणि तो चिंतन करतो शांत होऊन त्याला त्याचे अनुभव येतात तुकाराम महाराज म्हणतात ते माझ्या स्थूल देहाच्या कानाने ऐकण्यात आले नाही ते तत्व माझ्या अंतर्मुख मनामध्ये आले आहे ज्यावेळेस मन अंतर्मुख होईन मन उन्मन होईन त्यावेळेस मग आतलं त्याला ते सुख आतला आनंद प्राप्त होतो आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी उगाच सावटी करू नका सावटी म्हणजे काय बहिर्मुख उगाच सावटी करू नका काही संत संग धरा पूर्वीचा दोरा उगवेल प्रारब्ध संगे करोनी काय भारी साखळीच्या अभंग आहे भारी सुंदर असा सत्संग चालू आहे ते एकमेकाच्या नेटानं चाललंय भारी
म्हणून हम्म. 18 अभंग झाली, 118 अभंग, बरोबर आहे ना? हो. कुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय